मला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची रिॲक्शन यावर हवीच आहे की शिरसाटांचा संजय राऊतांनी दाखवलेला तो व्हिडिओ किंवा त्यांना आलेली आयकराची नोटीस, त्याच्यानंतर संजय गायकवाड यांनी ज्या कॅन्टीनवाल्याला केलेली मारहाण, मग एक प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? हे माझ्या पार्टीचा विषय नाही, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 2014 पासून आजपर्यंत पूर्वीचे असणारे आयकर भरणारे जी मंडळी होती त्यांची संख्या किती होती? 1 कोटी. आज किती झाली आहे? तर ती आज 5 कोटीपेक्षा जास्त झाली. याचा अर्थ काय? तर केंद्रातलं असणारं हे डिपार्टमेंट जे आहे ते प्रोएक्टिव्हली काम करत आहे. म्हणूनच तर ते ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, काही घटना ज्या आहेत त्या घडत राहतात. आणि लोकप्रतिनिधी जे असतात यांना 5 वर्षातून एकदा ॲफिडेविट द्यावं लागतं. हे ॲफिडेविट ज्यावेळेला आपण देतो, मी मगाशी एका वाहिनीला सांगितलं की त्यांनी ॲफिडेविट दिल्यानंतर त्या ॲफिडेविटमध्ये जर मालमत्ता वाढली आहे किंवा काय झालं तर त्या संदर्भात आयकर विभाग त्यांना नोटिसा हे देतच असतं. हा संदेश आहे कोणालाही. मी सामान्य माणसाला हे माहीत असलं पाहिजे की वस्तुस्थिती आहे. मी म्हटलं म्हणून मी उदाहरण म्हणून सांगितलं की पूर्वी 1 कोटी एवढेच फक्त इन्कम टॅक्स भरणारी संख्या होती, आज ती 5 कोटी झाली. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली. याचा अर्थ काय की त्याच्यावरती आता एक वेगळ्या पद्धतीची नजर आहे सरकार. आपण पुन्हा संघटनेकडे वळूया. भाजपवर नेहमी असा आरोप होतो की त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यामध्ये आरोप असलेल्या लोकांना त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकले की ते धुवून स्वच्छ होऊन बाहेर येतात आणि मग भाजप त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतो. नुकतंच उदाहरण आहे नाशिकचं सुधाकर बडगुजर. तुम्ही स्वतः त्यांना भाजपचे हे गळ्यात घातलेला होता आणि त्यांना भाजपमध्ये घेतलं. आधी आरोप झाले, त्यांच्यावर गंभीर आरोप होते, दाऊदशी संबंधित वगैरे असे सगळे मोठे गंभीर आरोप असताना बडगुजर यांना तुम्ही पक्षामध्ये का घेतलं? एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार करणं हे फार गरजेचं असतं आणि त्या विस्तार करत असताना सर्व गोष्टी तपासून घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. आणि या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार हा सर्व मंडळींनी मिळून केला. तिथली असणारी पूर्णच्या पूर्ण टीम आहे त्या सर्वांनी केला. भारतीय जनता पार्टी म्हणून तिथलं असणारं जे युनिट आहे त्या युनिटशी सुद्धा त्या संदर्भात त्यावेळच्या काळामध्ये चर्चा झाली. त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर विस्ताराच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवेश हा अत्यंत गरजेचा आहे असं सर्वानुमते एक मत झालं. आणि शेवटी पार्टी ही सर्वानुमते तिकडच्या असणाऱ्या सगळ्यांचे विचार घेऊन ही चालणारी असते. पण तुम्ही गरज म्हणालात.